नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आज भाग 5. राजा जनकांच्या कन्या आता अयोध्येत रुळल्या होत्या. स्त्रियांना सगळ्यांशी जमवून घेता येतं म्हणून त्यांनाच आपल्या मात्यापित्याचं घर सोडून सासरी जायला लागतं का? उर्मिला आधेमध्ये कारवा द्यायची. सीता म्हणायची, उलट स्त्रीला परमेश्वरानं दिलेली ही अमोल देणगी आहे की ती कुणालाही आपलंसं करू शकते, कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकते. निसर्गात अशी शक्ती फार कमी जणांना मिळते बरं उर्मी. सीता जिजीचं समजावणं बाकी तिघींना शांत करायचं. तीनही मानशी आता त्यांची चांगली ओळख झाली होती. कौशल्यामा पट्टराणी होत्या. थोड्या आडव्या बांध्याच्या, गहूवर्णी, दिसायला नीटस. कौशल्यादेवी कोसल देशच्या राजकन्या होत्या. कोसल प्रांतावर आक्रमण करून राजा नेमीनं म्हणजे राजा दशरथानं कोसलच्या राजकन्येलाच मागणी घातली होती. त्यामुळे कोसल आणि राजकन्या कौशल्या दोन्ही राजा दशरथांना मिळालं. त्यांनी कोसल राज्य अयोध्येला जोडल्यावर तो अवघा कोसल प्रांत म्हणवला जायला लागला. कौशल्य राणीशी विवाहानंतर लगेच त्यांना एक कन्या झाली. ती लहान बालकांसारखी कधीच फार रडायची नाही म्हणून तिचं नाव ठेवलं शांता. राजा नेमींनी अनेक प्रदेशांवर चढाई करून आसेतू हिमाचल वर्चस्व प्रस्थापित केलं म्हणून 10 दिशात पराक्रम गाजवणारा दशरथ अशी उपाधी त्यांना मिळाली. एकेका आक्रमणानंतर अयोध्येत संपत्ती वाढत होती. राजा दशरथांनी जिंकलेले प्रदेश एकमेकांना जोडले जाऊन राज्याचा विस्तार होत होता. राजधानी साकेत अयोध्या नावानं ओळखली जायची. अयोध्या, जिला कुणीही जिंकू शकणार नाही अशी. अयोध्येवर सोन्याचे कळस चढले. इक्ष्वाकू कुळाची पताका डौलानं फडकत होती. मनूच्या याच वंशात कीर्ती मिळवलेल्या इक्ष्वाकू राजामुळं हा वंश इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे याच वंशातल्या भगीरथ राजानं गंगा पृथ्वीवर आणली. राजा कुकुत्सनंतर महाप्रतापी रघु, त्यानंतर काही पिढ्यांनी अज, असे कीर्तिमान राजे या वंशात झाले. अज राजाचे पराक्रमी पुत्र म्हणजेच राजा नेमी म्हणजेच राजा दशरथ. परंतु हा पराक्रमी वंश पुढे वाढवायला राजा दशरथांना पुत्र होईना. एकदा राजा दशरथ अतिउत्तरेच्या बर्फाळ अशा कैकई देशावर लढाई करायला गेले होते. कैकई देशाच्या राजा अश्वपतींनी देखील या युद्धात चांगला पराक्रम गाजवला. शेवटी दोघांमध्ये तह झाला. राजा दशरथानं कैकईच्या राजाला त्याच्या इतर शत्रू देशांपासूनही अभय दिलं. या काळात विपाश नदीत नौकाविहार करणाऱ्या या अश्वपतींची रूपवान कन्या कैकई, तिच्यावर दशरथांचं मन बसलं होतं. कैकई अप्रतिम सुंदर होती. राजा दशरथाच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात कैकईच्या प्राप्तीची त्यांना आस लागली. शुभ्र धवल चांदण्याच्या तेजाची कांती, रेखीव बांधा, शस्त्रविद्या शिकलेली अशी कैकईसुद्धा राजा दशरथाला मन देऊन बसलेली. राजा अश्वपतींना हा संबंध फार रुचला नव्हता. राजा, आपण महान आहात, पराक्रमी आहात, पण माझ्या कन्येच्या आणि आपल्या वयात फार अंतर आहे. माझ्या कन्येला इतर पराक्रमी प्रथमवर मागणी घालतील अशी तिची योग्यता आहे. राजा, आपणास आधी एक पत्नी आहे, एक कन्या आहे. हा संबंध मला मान्य नाही, हे ओठावर आलेले शब्द गिळून भयापोटी राजा अश्वपतींनी आपला विरोध सौम्यपणे दर्शवला. राजा दशरथ म्हणाले, राजन, मला आपल्या कैकई देशातली मी जिंकलेली एक योजन भूमी देखील नको. मात्र मी आपल्या पुत्रीवर मन जडवून बसलोय. माझ्या कन्येनंही आपल्याला मनोमन वरलंय. याची चिंता आहे राजन. ती अजून वयानं लहान आहे.
आपल्या भाषा, आपल्या चालीरीती भिन्न आहेत. राजा अश्वपती खेदानं म्हणाले. राजा दशरथ म्हणाले, आम्ही कैकेयीचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. तिची सर्वतोपरी काळजी घेऊ. मग तर झालं. आता कैकेय राजा अश्वपतीचा नाईलाज झाला. वैभवी राजघराण्यातली कन्या असलेल्या थोरल्या कौशल्या राणीपासून कैकेयीला त्रास होऊ शकतो हे अश्वपतींनी जाणलं. कन्येचं भवितव्य सुरक्षित करण्याची ही संधी ते गमावणार नव्हते. मी या विवाहाला नाईलाजानं संमती देतोय. मात्र हे अयोध्या नरेश, माझ्या पुत्रीला तिचं विशेष स्थान अयोध्येत मिळालं पाहिजे. असं म्हणून राजा अश्वपतींनी अयोध्येच्या राजाला काही अटी घातल्या. राजा दशरथ कैकेयीच्या सौंदर्यानं घायाळ झाले होते. त्यांनी अश्वपतींच्या सर्व अटी मान्य करून कैकेयीशी विवाह केला. कैकेयीचं अयोध्येत आगमन झालं. सौंदर्यवती नवयौवना कैकेयीला पाहून कौशल्येचं हृदय विदीर्ण झालं. राजा दशरथांनी कौशल्या राणीला पट्टराणी पदाचा मान दिला. मात्र कैकेयी त्यांच्या हृदयाची राणी झाली. महाराजांचं वास्तव्य बहुतांश कैकेयीच्या प्रासादात असायचं. स्त्रीला पतीच्या तिच्यावरच्या प्रेमात वाटेकरी नको असतो. तिच्या अभिमानाला, तिच्या पत्नीपदाला लागलेली ती ठेच असते. ही एक अशी भडभडणारी जखम असते जी कधीच भरून येत नाही. वरवर समंजसपणा दाखवून पत्नी ती सल हृदयात लपवते खरी, पण व्रण मनावर कायम राहतो. पतीनं न बोलता केलेल्या अपमानाचा विस्तव तिच्या मनात धगधगत राहतो. असुरक्षिततेचा एक कोश नकळत तिच्या भोवती विणला जातो आणि ती त्यात कायमची बंदिस्त होते. कौशल्या राणीचंही तसंच झालं. आता दोन्ही राण्यांकडून पुत्राची वाट पाहूनही दशरथ राजांना पुत्रप्राप्ती होईना. एवढ्या मोठ्या राज्याला वारस कोण? या राज्याचा उत्तराधिकारी कोण? राजा दशरथांना अन्न गोड लागेना. निद्रादेवी त्यांच्यावर प्रसन्न होईना. राजा दशरथांना एका ऋषींनी सल्ला दिला की अयोध्येपासून काही योजन दूर काशीजवळच्या प्रदेशात जो हैहेह वंश आहे त्यातल्या स्त्रियांची कूस लवकर फळते, त्यांची प्रजनन क्षमता चांगली असते. तोलामोलाचे नसले तरीही या प्रदेशातल्या राजाच्या कन्येशी तू विवाह कर. तो प्रदेश आपल्या अयोध्येच्याच अंकित आहे. हैहेय राजा नाही म्हणणार नाही. पुत्राच्या कामनेनं राजा दशरथ आणि राजकुमारी सुमित्रा यांचा विवाह झाला आणि सुमित्रा राणीचा अयोध्येत प्रवेश झाला. पुन्हा एकदा राजाच्या 2 राण्यांच्या स्थानाला धक्का लागला. त्यांच्या मनाचा विचार तर कोणाच्या खिसगणतीतच नव्हता. सुमित्रानं दोन्ही राण्यांना दीदी म्हणून संबोधतच चरणस्पर्श केला. सुमित्रा मुळातच स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होती. ती आपलं कमी प्रभावी, तुलनेनं सामान्य माहेर आणि स्वतःचं स्थान ओळखून होती. या विवाहाचं प्रयोजनही ती ओळखून होती. आश्चर्य म्हणजे सुमित्रा आपल्या पदावर अतिक्रमण करणारी नाही हे कळल्यावर दोन्ही राण्यांना ती आवडायला लागली. सखी म्हणून, धाकटी बहीण म्हणून दोन्ही राण्यांनी तिला आपल्या मनात स्थान दिलं. प्रसंगी अहमन्य कौशल्या आणि तापट कैकेयी यांच्यात वाद झाला तर सुमित्रा राणीच त्यांच्यात समेट घडवत असे. परंतु या विवाहानं देखील राजा दशरथांची निराशाच झाली. तिन्ही राण्यांची कूस उजवेना. शेवटी पुत्रकामेष्टी यज्ञामुळे तिघींना पुत्रप्राप्ती झाली. कौशल्या राणीवर 4ही पुत्रांवर चांगले संस्कार करणं, प्रासादाची एकंदर व्यवस्था बघणं, राज्यसभेत समारंभाला पट्टराणी म्हणून उपस्थित राहणं अशा जबाबदाऱ्या होत्या. कौशल्या राणीला पट्टराणी पदाची प्रभावळ होती. ज्याप्रमाणे आकाशात कृत्तिका नक्षत्राची व्याप्तीच मोठी असते तसंच आपलं महत्त्व कौशल्या राणी आपल्या पदानं आणि माहेरच्या मोठेपणानं जाणवून देण्याचा प्रयत्न करायच्या.
कैकेयी राणी पाककुशल होत्या. पुरुषाला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे त्यांना पक्क ठाऊक होतं. म्हणून पाकशाळा कैकेयी राणीनं आपल्या हातात ठेवून न बोलता सगळी सूत्र सांभाळली होती. कैकेयी राणी युद्धातही पारंगत होत्या. दशरथाची आवडती राणी असणं हेच आयुष्यातलं महत्त्वाचं दान त्यांच्या बाजूनी पडलं होतं. शुक्राची चांदणी चमचमाट करते आणि तिच्या सौंदर्याकडे लक्ष वेधून घेते, तशी होती कैकेयी राणी. सुमित्रा राणी मुळातच स्थिरचित्त होत्या. सुमित्रा राणी दासदासींच्या कामावर देखरेख करत आणि प्रासादातल्या मंदिरात ती व्यवस्था बघत. त्यांचं महत्त्व एक राणी म्हणून कमी होतं. जशी अरुंधती सप्तर्षींच्या मागून सात्विकतेनं जात राहते, तिच्या लहानशा अस्तित्वाकडे सहज लक्ष जात नाही, तशाच सुमित्रा राणी स्वतःकडे कमी महत्त्व घेऊन राहिल्या होत्या. त्यांनी आत्तापर्यंत कौशल्य आणि कैकेयी यांच्यातल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सीमित ठेवायचं काम केलं होतं. त्या दोघींनाही ओळखून होत्या, पण दोघींशी प्रेमानं वागून त्यांनी गोष्टी कधी हाताबाहेर जाऊ दिल्या नव्हत्या. सोज्वळ स्वभावाच्या सुमित्रा राणी स्वतःकडे कमीपणा घेऊन नेहमी या दोघींच्या मदतीला धावून जायच्या. दोघींच्या पाठीशी ठामपणे उभे राहायच्या, एक पायरी खाली राहून वागायच्या. त्यांचे हेच गुण त्यांच्या लक्ष्मण आणि शत्रुघ्न या त्यांच्या जुळ्या पुत्रांमध्ये आले होते. ती दोघंही स्वतःकडे कमीपणा घेऊन मोठ्या भावांची पाठराखण करत. सुमित्रा राणीमुळेच दशरथाच्या या 3 राण्यांमध्ये सामंजस्य नांदत होतं. पतीची विशेष कृपा नसलेली पण घराला गरज असलेली अशी ती एक विचारी स्त्री होती. एव्हाना ही पूर्वपीठिका सुनांना ठाऊक झालेली होती. 4ही पुत्रांच्या लग्नानंतरची रुद्रपूजा होती. त्यानंतर बहुभोज. या दिवशी नवीन आलेल्या पुत्रवधूनं स्वहस्ते पाकसिद्धी करून सासरच्या माणसांना वाढायचं असतं. सीता सुनैनामाच्या हाताखाली पाककलेत तयार झालेली होती. इथे आल्यापासून कैकेयी माच्या हाताखाली ती इकडचे पदार्थ शिकली होती. आज 4घी राजकन्यांनी मिळून क्षीरओदन, करंभ, आपूप केलेले होते. मिथिलेतल्या पद्धतीप्रमाणे दही चुरा, रोहू माशाची कढी, मिथिलेतलं खास पक्वान्न असलेलं मखाण्याचं पायस, कढी बेरा असे अनेक पदार्थ बनवले होते. पानाला तोंडी लावणं म्हणून सौधान, परपट, प्रलेह होतेच. भरताला आपूप आवडलं, शत्रुघ्नला कढी बेरा, रामाला मखाण्याचं पायस, लक्ष्मणाला दही चुरा, तर पिताजींना रोहूची कढी आवडली. सगळे जेवणाचं कौतुक करत होते. शेवटी कळलं की त्यातले जास्तीत जास्त पदार्थ सीतेने बनवलेत. सीता विनयानं म्हणत राहिली, मला 3घी भगिनींनी मदत केली आहे. मांडवींनी मात्र खरं काय ते सांगून टाकलं. मसाले तयार करायला कीर्तीनी मदत केली. मांडवीनं शिध्याच्या याद्या केल्या. चिरणं कापणं कीर्ती आणि मांडवीनी मिळून केलं आणि उर्मीनं सगळ्या पदार्थांची चव घेऊन सगळं बरोबर झालंय का ते सांगितलं. सगळे हसायला लागले. सजावटीचं श्रेय मात्र सगळ्यांनी उर्मिलाला दिलं. तिने सगळ्यांना बसायला चांदीचे पाट, समोर चंदनी चौरंग मांडले होते. ताटाभोवती फुलांची रंगीत आरास करून चौरंगाभोवती सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. कोपऱ्यात नक्षीदार अत्तराचे दिवे ठेवले होते. रांगोळीच्या रेषा आणि त्यातली रंगसंगती मनमोहक होती. तिने मिथिलेहून तिथली खास विड्याची पानं मागवून सुंदरसे विडे केले होते. प्रत्येक विडा वेगळ्या पद्धतीनं सुबक वळला होता, कलात्मकतेनं मांडला होता. ती एक उत्तम कलाकार आहे हे स्पष्टच होतं. अयोध्येच्या प्रासादात आनंद मावत नव्हता. वेगळ्या घरातून आलेल्या, रक्ताचं नातं नसलेल्या त्या 4 मुलींनी घराला घरपण आणलं होतं. अशीच असते का सून? रक्ताचं नातं नसून पुढे वंश वाढवते.
रक्ताच्या नात्यांना विसरून नव्या कुटुंबाशी नाळेचं नातं जोडते. आपला अंश त्या घराण्याला देते. सगळ्यांना आपलं म्हणते. सगळे तिला आपलं म्हणतात. नात्यांची आणि प्रेमाची घट्ट वीण विणत जाते. राजा दशरथांच्या मनात आलं, त्यांच्यावर साक्षात परमेश्वरच प्रसन्न झालाय. त्यांना वाटत होतं की सुखाचा हा वर्षाव कधीच थांबू नये. बहुभोजनानंतर 4-5 दिवसांनी कैकेयहून दूत आला. राजा अश्वपतींची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना भरताच्या नववधूला पाहायचंय असा सांगावा घेऊन तो आला होता. भरताला आजोळचा विशेष ओढा होता. भरताबरोबर शत्रुघ्नही बऱ्याचदा कैकेयीला जात असे, म्हणून भरत आणि शत्रुघ्न दोघेही सपत्नीक निघाले. कैकेयीला जायला 8 दिवस लागायचे. युधाजित मामाला देखील मदत होईल म्हणून लगेच निघायचं ठरवलं. सीता आणि उर्मिलेला मांडवी आणि कीर्ती जाणार म्हणून भरून आलं. त्या चौघी एकत्र नाहीत असं प्रथमच घडत होतं. विवाहानंतरच्या पहिल्या 30च्या सणाला सुद्धा सीता आणि उर्मिला दोघीच होत्या. पावसाची चाहूल लागली होती. अयोध्या हिरवीगार झाली होती. प्रथेप्रमाणे तीजसाठी सीता आणि उर्मिलेचा साजशृंगार मिथिलेहून सुनैनामानं पाठवला होता. सुनांची पहिलीच तीज म्हणून सगळ्या राजस्त्रिया मंदिरात आल्या होत्या. श्रावणाची चाहूल असल्यानं पानाफुलांच्या मनमोहक सजावटीत गौरीची स्थापना केली होती. जाई, जुई, चाफा सगळ्या फुलांचा गंध चंदन आणि कापराच्या गंधात मिसळलेला होता. सगळ्या स्त्रियांचे उपवास होते. स्त्रिया आज गौरीला 16 शृंगारांनी सजवून तिच्याकडे आपल्या अखंड सौभाग्याचं दान मागणार होत्या. तीजचा दिवस व्रत, पूजापाठ, मंगलगान यात भक्तिभावानं व्यतीत करायचा होता. राजपुरोहितांनी पूजा सांगितली. आजच्या दिवसापासून गौरीने शिवाची आराधना सुरू केली. निर्जळी उपवास केले. शिवाप्रमाणेच ती देखील फुलं आणि पानं वस्त्र म्हणून वापरत असे, फलाहार करत असे, बर्फात तपस्या करत असे. त्या तपावर शिव प्रसन्न झाले आणि गौरीला शंकर प्राप्त झाले. सुमित्रामांनी गौरीची कथा सांगितली. सीता आणि उर्मिलेनं गौरी पूजा केली. सीतेनं याच पतीची सेवा जन्मोजन्मी करता येऊ दे अशी प्रार्थना केली. उर्मिलेनं पतीसह माझंही जीवन आनंदी होऊ देत अशी प्रार्थना केली. उर्मिलेचा जीव अशा व्रतवैकल्यात फार वेळ रमत नसे. जीजी, पुरुष आपल्या पत्नीसाठी असं एखादं व्रत का नाही करत? शिवाला नाही का वाटलं आपण तप करून गौरीला प्राप्त करून घ्यावं असं? हा प्रश्न तिने रात्री उपवास सोडताना स्त्रियांच्या पंक्तीला विचारलाच. कौशल्यामांची एक भोवई चढलेली बघून सीतेने तिला गप्प केलं. विस्तार झालेल्या एकत्र कुटुंबात त्यांचे दिवस तसे मजेत चालले होते. सीता आणि उर्मिलेला मांडवी आणि कीर्तीची उणीव नक्कीच भासत होती. मोठ्या तिन्ही भाभींना चिडवणारा शत्रुघ्न प्रासादात नसल्यानं उर्मिलेला चुकल्यासारखं वाटायचं. सख्खा भाऊ नसल्यानं धाकटा शत्रुघ्न सीता, उर्मिला आणि मांडवीला भावासारखा वाटायचा. मोठ्या तीनही बंधूंपेक्षा तू 4 वेळा जास्त हसलास म्हणून उर्मिला त्याला चिडवायची. अर्थात हे हास्यविनोद कुठल्याही मासमोर न करण्याचं सीतेने तिला बजावून ठेवलेलं होतं. कैकेयीहून सगळे परत आले की उर्मिलेनं शत्रुघ्नाला राखी बांधायचं मनोमन ठरवलेलं होतं. अयोध्येनं कुलवधूंना आपलंसं केलं होतं. त्या इथे आनंदी होत्या. अर्थात मोठ्या एकत्र कुटुंबातले ताणेबाणे, व्यक्ती तितक्या प्रकृती हे सगळं होतंच. त्यांच्यात सीता मोठी आणि समंजस असल्यानं ती प्रत्येक तणाव बहिणींपर्यंत आणत नसे. कौशल्यामा आणि कैकेयीमा यांच्यात राजकीय मतभेद असावेत असं कुशाग्र बुद्धीच्या उर्मिलेला वाटून जाईल, किंवा एकाच पतीवरून 3 स्त्रियांमध्ये डावं उजवं असावं असंही तिला वाटून जाईल. तीनही सासूमांपैकी सुमित्रामा त्या चौघींना जास्त जवळच्या वाटत.
सुमित्रा राणी देखील चारही सुनांना छान सांभाळून घेत. सून आपल्याच पुत्राची पत्नी होते. त्याचं हवं नको बघणारी, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची सखी होते. ती येणार हे आईला तिचा पुत्र जन्माला आल्यापासूनच ठाऊक असतं, पण ती प्रत्यक्ष येऊन त्याचं जीवन व्यापून टाकते हे मात्र माता सहन करू शकत नाही. सासू सुनेच्या नात्याला तिथेच ग्रहण लागायला सुरुवात होते. पुत्राच्या जीवनातली महत्वाची स्त्री कोण, माता का पत्नी, हे शोधण्याच्या नादात सगळीच नाती ढगाळतात. पण सुमित्रा माँ खूप समजूतदार होत्या. कौशल्या माँ आणि कैकेयी माँचे वागबाण त्या सुनांच्या कानांपर्यंत पोहोचूच देत नसत. नात्यांची जपणूक करण्यासाठी त्यांचा अयोध्येत गृहप्रवेश झालेला असावा असं उर्मिलेला वाटून जाईल. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा 5वा भाग आज इथेच संपला. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एक विनंती करतो, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तेही प्रेस करा, म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग किंवा कुठलीही कथा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. भेटूयात उद्या. नमस्कार.